तर मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या खात्यात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय। राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार संदीप जोशींनी केलाय। संदीप जोशींनी याबाबतची तक्रार देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। अनेक अधिकाऱ्यांचा कालावधी संपला असताना त्यांना पुन्हा अर्थपूर्ण मुदतवाढ देण्यात आली असा आरोप करण्यात आला। मृदा आणि जलसंधारण खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीने नियुक्त्या 30 मे 2025 रोजी करण्यात आल्या। अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागात जलसंधारण अधिकारी, स्थापत्य गट अ, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंधारण या पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना नियमांना फाटा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। विदर्भातील काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आल्याचा देखील आरोप करण्यात आलाय। तर मर्जी सांभाळणाऱ्या काही अधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार त्याच जागेवर मुदतवाढ दिल्याचाही आरोप आहे। जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर संजय राठोडांच्या आशीर्वादाने अनेकांना या खात्यात घेतल्याचा संदीप जोशी यांनी आरोप केलाय। त्या डिपार्टमेंटमध्ये झालेल्या अनियमिततांबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली होती की जवळपास 450 कर्मचाऱ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि 450 कर्मचाऱ्यांवरती अन्याय होताना त्यामध्ये जाणीवपूर्वक अर्थपूर्ण व्यवहार होऊन त्यामध्ये 8 जणांना घुसवण्यात आलेलं होतं। यामध्ये निश्चित दिसतंय की काही गडबडी झालेल्या आहे आणि ज्यांनी केलेल्या आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। ते उत्तर आहे ते अजित पवारांनी द्यायचे, कारण त्यांना जी सत्ता कशा करता हवी आहे तर लोकांची कामं करता यावीत म्हणून हवी असं ते म्हणत होते। त्यांच्याच मांडीला लावून बसणारे संजय राठोड हे एक सहकारी आहे। त्यांनी सत्तेत राहून कसे भ्रष्टाचार, घोटाळे, खून, हत्या, दरोडे टाकलेत याच्यावरती एकदा अजित पवारांनी महाराष्ट्राला प्रवचन दिलं पाहिजे। तसंच या खात्यात गौंडबंगाल झाल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलेला आहे। संजय राठोड यांच्या खात्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांनी मात्र बोलणं टाळलेलं आहे। जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादाने घेतलं गेलेलं आहे। त्यांच्या खात्याचे तब्बल 903 वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे। बाकीच्या खात्याच्या काय नाही केल्या याचा अर्थ काहीतरी त्याच्यात गौडबंगाल आहे आणि मला वाटतं त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे, त्या सुधारण्याची आवश्यकता आहे। संजय राठोड यांच्या खात्यांतर्गत ज्या बदल्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि नाही, या संदर्भात मला माहिती नाही त्यांच्या खात्यात काय झालं।